पनवेलमधील ITI प्रशिक्षण केंद्राच्या जर्जर इमारती संदर्भात पालिकेला सूचित केल्यानंतर या इमारतीला खाली करण्यात आले। परंतु यानंतर खूप कालावधी उलटून गेला तरीही या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही। महानगरपालिकेच्या या निष्काळजीपणामुळे ITIच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडत आहे। या समस्येचे गांभीर्य जाणत पनवेल महानगरपालिका संघर्ष समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व ITI यांच्या संयुक्त बैठकीत चर्चा करण्यात आली। याविषयी संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी विस्तृत माहिती दिली। पनवेल ITIच्या इमारतीची झालेली दुरावस्था आणि गेली 5 ते 6 वर्ष त्या इमारतीला लागलेली गळती आणि ढासळलेली इमारत, त्याहून भयानक म्हणजे पनवेल महापालिकेनं आणि ह्यापूर्वी नगरपालिकेनं भूखंड क्रमांक 305 वरील ITIचं वसतिगृह धोकादायक असल्याचं सांगितल्यानंतर वसतिगृह बंद करण्यात आलं। त्या संदर्भात अद्याप कुणीही इमारतीला आणि विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही। आज मोरे साहेबांशी सोबत बैठक झाली, जे बांधकाम खात्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आहेत, त्यांच्याशी चर्चा केली। ITI, सार्वजनिक बांधकाम खाता आणि संघर्ष समिती अशी संयुक्तपणे आम्ही बैठक बोलावली होती आणि या बैठकीत त्यांना सांगण्यात आलं की जर तातडीनं पावलं उचलून या इमारतीची डागडुजी केली नाही आणि जे काम बांधकाम करण्याच्या दृष्टीनं आहे ते जर केले नाही तर 48 तासाच्या आत सार्वजनिक बांधकाम खात्याचे जबाबदार अधिकारी, ITIचे प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला जाईल आणि दुर्घटना काही घडल्यास दरम्यानच्या काळात त्याला संपूर्ण आणि सर्वस्वीपणे हे दोन्ही खाते जबाबदार राहतील। ह्या दोन्ही खात्यांनी करत राहता बैठकीत जे आमच्या निदर्शनास आलं ते अतिशय हलगर्जीपणा चालवलेला आहे। कोणालाही त्याचं देणं घेणं नाही आहे, कारण ITIची विद्यार्थी ज्या परिस्थितीत परीक्षेला सामोरे जात आहेत ती पाहता ते उकिरड्यावर बसून परीक्षा देत आहेत असं एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे। ITIचे जे नामदार आहेत त्यांच्या कौशल्य आणि उद्योजकता जे खातं आहे, निरंगेकर, संभाजीराव निरंगेकर साहेब आणि राज्यमंत्री रणजित देशमुख यांनीही आपल्या माध्यमातून ITIच्या इमारतीची दखल घ्यावी अशा आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व सदस्य आवाहन करतो, त्यांना विनंती करत आहोत। जर त्यांनी पावसाळ्यानंतर ह्या इमारतीचं पुनर्बांधणी केली नाही तर पनवेलमध्ये एकाही मंत्री महोदयांना फिरू दिलं जाणार नाही, हेही त्यांनी ध्यानात घ्यायला हवं आणि तसं आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना कळवलं आहे आणि या संदर्भात 24 तासात होणाऱ्या घडामोडीसुद्धा आम्ही पत्राद्वारे मुख्यमंत्री साहेब आणि इतर सदस्यांना, इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही कळवणार आहोत।